अजितदादांचा अपघात नाही तर घातपात होता. अखेर गुन्हेगार ताब्यात. रोहित पवारांचा अंदाज खरा ठरला. अजितदादांच्या अपघाताला 1 महिन्याहून अधिक काळ गेल्यानंतर एक असा नवा व्हिडिओ समोर आलाय की ज्यामुळे या प्रकरणाचा मास्टरमाइंडचा खेळ हा खल्लास झालाय. या घातपाताचा सूत्रधार अखेर समोर. 28 जानेवारीला विमान दुर्घटनेत अजितदादांचा अंत झाला होता. खरं तर या घटनेने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का दिला होता. परंतु आज तब्बल 1 महिना झाल्यानंतर अचानक एक नवीन व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण या व्हिडिओमध्ये जे काही दिसले ते पाहून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ स्वतः अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी समोर आणलाय. त्यामुळे आता हा व्हिडिओ खोटा आहे असं कुणी म्हणू शकत नाही. आपल्या वडिलांसाठी मुलाने अशी कामगिरी केली की ज्यामुळे आता दादांना न्याय मिळाला असं लोक बोलू लागले आहेत. रोहित पवार जिंकले, त्यांच्या लढ्याला यश मिळालं. कारण जय पवारांनी एक असा व्हिडिओ समोर आणला की ज्याने या अपघाताचा मास्टरमाइंडचा खेळ खल्लास झाला. कालपर्यंत या प्रकरणाविषयी टीव्हीवर जे काही दाखवलं होतं, महिनाभर जे तुम्ही पाहिलं आहे ते सगळं खोटं ठरलं, जेव्हा एका व्हिडिओने मास्टरमाइंडचा खरा चेहरा समोर आणला. आत्ताच काही दिवसांपूर्वी या दुर्घटनेचा सरकारी रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टमध्ये या विमान अपघाताच्या अशा 5 गोष्टी सांगितल्या होत्या की त्या गोष्टी याआधी कुणालाच माहिती नव्हत्या. या रिपोर्टमध्ये विमान अपघाताची जागाच बदलली आहे. विमान तिथे आदळलाच नाही अशी धक्कादायक पहिली गोष्ट त्याच्यातून बाहेर आली होती. दुसरी गोष्ट, विमानाची वेळही बदलली, पायलटची स्थिती देखील बदलली. अशा 5 भयानक गोष्टी या रिपोर्टमधून बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडाली होती. रोहित पवारांनी पुन्हा एकदा या रिपोर्टवर शंका निर्माण केली होती. पण तेवढ्यात जय पवारांनी तो व्हिडिओ समोर आणला आणि यामुळे या प्रकरणाचं सगळं सत्य समोर आलं. मास्टरमाइंड कधीच पकडला नसता, पण जय पवारांनी शांत राहून असं काम केलं की ज्यामुळे या मास्टरमाइंडचा खेळ खल्लास झाला. जय पवार तसे मितभाषी आहेत, संयमी आहेत, पण आपल्या वडिलांसाठी त्यांनी तो व्हिडिओ पाताळातून शोधून काढला आणि तो CIDकडे दिल्यानंतर अखेर त्या मास्टरमाइंडच्या मुसक्या आता आवळल्या जातील आणि त्याचा खेळ आता खल्लास झालाय. एका असं मोठं नाव याच्यातून समोर आलं आहे की जे नाव याआधी कधीच आलं नव्हतं. या व्हिडिओमध्ये जे दिसलं ते भलताच होता आणि ज्याच्यावर संशय होता ते वेगळंच निघालं. खरा मास्टरमाइंड दुसराच होता, पण शंका दुसऱ्यावरच घेतली जात होती. कोणी सरकारवर टीका करत होतं, तर कोणी त्यांच्या पक्षातल्या काही लोकांवर टीका करत होतं, तर कोणी काही बोलत होतं. पण अखेर या प्रकरणाचा जो सूत्रधार आहे तो भलताच निघाला. अखेर या प्रकरणाचं खरंच सत्य समोर आलं आहे. मग नेमकं या घटनेबाबत काय निष्पन्न झालंय? कोण आहे तो मुख्य सूत्रधार? त्या व्हिडिओत नेमकी कोणाची आकृती दिसलीये ज्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारचे समाधानाचे वातावरण तयार झाले आहे? कोणते असे बडे नाव समोर आले जे आतापर्यंत दाबून ठेवले गेले होते का? जनतेला संभ्रमात ठेवले जात होते? या रिपोर्टमध्ये उघड झालेले ते 5 मुद्दे कोणते? खरोखरच हे विमान कुठे कोसळले होते? विमानाचा अपघात नक्की बारामतीत झाला नाही तर कुठे झाला? विमानाची वेळ नक्की कशी बदलली? लोकांपासून या सर्व गोष्टी का लपवण्यात आल्या? आणि आज त्या व्हिडिओमध्ये कोणाचे नाव उघड झाले? ही सर्व सविस्तर माहिती आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 28 जानेवारी संपूर्ण महाराष्ट्र हा काळ कधीच विसरू शकणार नाही, ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके लोकनेते अजितदादा पवार यांचा एका भीषण हवाई दुर्घटनेत अंत झाला. आता हा प्रसंग घडल्याच अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. काही जणांचे म्हणणे होते की हा निव्वळ अपघात आहे, तर काहींना तो घातपात वाटत होता. परंतु तब्बल महिन्याभरानंतर या घटनेचे कारण काहीतरी वेगळेच निघाले आहे, जी ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. बघा, अपघाताला महिना उलटला तरी महाराष्ट्राच्या मनातील खळबळ अजून शमलेली नाहीये. कारण मागील 48 तासात या घटनेबाबत अशा काही बाबी समोर आल्या ज्यांनी या प्रकरणाचा खरा चेहरा उघडा पाडलाय. सर्वात आधी एक शासकीय अहवाल आला ज्याने या विमान अपघाताबाबत 5 अशा थरारक गोष्टी सांगितल्या की ज्यांनी या तपासाचा पायाच बदलून टाकला. कारण या दुर्दैवी विमानाची जी सुटण्याची वेळ होती ती बदलली आहे. विमान यावेळी कोसळले ती वेळही बदलली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विमान त्या जागी धडकलेच नाही, हा धक्कादायक घटनाक्रम त्यात नमूद केला आहे. त्याहून मोठी गोष्ट म्हणजे वैमानिकाचा एक असा पुरावा त्यांनी दिला ज्याने महाराष्ट्रात खळबळ उडालीच होती, पण त्याच काळात जय पवारांनी तो व्हिडिओ समोर आणला. या पुराव्याने या प्रकरणातील गुपित उघड केले आहे. आपण टप्प्याटप्प्याने ही माहिती समजून घेऊया. ध्यानात घ्या, गेल्या महिन्याभरात तुम्ही जे काही ऐकले होते ते सर्व आता असत्य ठरले आहे. टीव्हीवरच्या बातम्या 100% खोट्या निघाल्या आहेत. कारण आज जे वास्तव समोर आले आहे ते अत्यंत भयानक आहे. सर्वात आधी आपण त्या सरकारी रिपोर्टबद्दल माहिती घेऊया. कोणत्या 5 गोष्टी या अहवालात मांडल्या गेल्या ज्यांनी टीव्हीवरील बातम्यांना खोटे ठरवले? या रिपोर्टमधील पहिली बाब म्हणजे अपघाताचे ठिकाण बदलले. होय, हा अपघात नेमका तिथे झालाच नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मग अपघात नक्की कोठे झाला हा पहिला प्रश्न आपण समजून घेतोय आणि त्यानंतर जय पवारांनी कोणता पुरावा दिला आणि त्या व्हिडिओच्या आधारे मास्टरमाइंडला कसे घेरले गेले त्यामध्ये काय घडले आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट सीआयडी चौकशीत उघड झाली ती म्हणजे 27 जानेवारीच्या रात्री काय घडले होते हे सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वात मोठी गोष्ट घडली होती ती 27 जानेवारीला. 27 जानेवारीलाच या सर्व गटाची रणनीती आखली गेली होती अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. दादांना एक अखेरचा फोन आला होता आणि तो कॉल कोणी केला होता तसेच त्या फोनमुळेच हा सर्व सापळा रचला गेला अशी माहिती मिळतेय. आपण सविस्तर पाहूया. सुरुवात करूया या रिपोर्टमधील पहिल्या मुद्द्यापासून. या अहवालातील पहिली आणि सर्वात हादरवणारी बाब म्हणजे अपघाताची जागा. आजपर्यंत आपल्याला असे सांगण्यात आले की विमान धावपट्टीच्या जवळ कोसळले, पण रिपोर्टनुसार विमान तिथे धडकलेच नव्हते. रनवेपासून 50 मीटर अंतरावर एका वेगळ्याच जागी विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी मोठ्या वृक्षांमध्ये अडकले होते. तिथेच त्याचे अवशेष विखुरले आणि मग आग लागली. म्हणजे ज्या जागेचा रोडा आपल्याला टीव्हीवर दाखवला गेला ती मूळ अपघाताची जागा नव्हतीच. ही माहिती समोर येत असतानाच अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांनी एक व्हिडिओ जगासमोर आणला आहे. हा पुरावा पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. स्वतःच्या पित्याला न्याय मिळवून देण्यासाठी जय पवारांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि असा पुरावा मिळवला जो आता सीआयडीसाठी सर्वात मोठा आधार बनलाय. या चित्रफितीमध्ये एक असे प्रबळ नाव समोर आले आहे जो माणूस दादांच्या अत्यंत विश्वासू मानला जात असे. जो सूत्रधार आजवर पडद्यामागून हालचाली करत होता त्याचा मुखवटा आता जगासमोर उतरला आहे. पण हे कारस्थान नेमके कोठे शिजले? सीआयडीच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे की या सर्वांची सुरुवात 28 जानेवारीला नाही तर 27 जानेवारीच्या त्या काळरात्री झाली होती. खरा कट 27 तारखेलाच रचला गेला होता. त्या रात्री दादा मुंबईतील देवगिरी निवासस्थानी होते. त्यांनी रस्तेमार्गे साताऱ्याला जाण्याचे सर्व नियोजन पूर्ण केले होते. पहाटे 5 वाजता निघण्याचे ठरले होते. गाडीत इंधन भरून तयार होती, पण रात्री 10 वाजता दादांना एक दूरध्वनी आला आणि तिथूनच सर्व चक्रे फिरली. तो फोन नेमका कोणाचा होता हे आजही एक गुपित आहे, पण त्या कॉलनंतर दादा प्रचंड अस्वस्थ झाले होते. बरोबर याच वेळी रिपोर्टमधील दुसरी महत्त्वाची बाब समोर येते ती म्हणजे वैमानिकाची स्थिती. असा आरोप करण्यात आला होता की मुख्य पायलट नशेत होता, पण सरकारी अहवालाने स्पष्ट केले की दोन्ही वैमानिकांची चाचणी नकारात्मक होती. कॅप्टन सुमित यांनी 34 तास विश्रांती घेतली होती. याचा अर्थ पायलट शुद्धीत होते आणि तांत्रिकदृष्ट्या विमानही सुस्थितीत होते. मग तरीही दुर्घटना का घडली याचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा 27च्या रात्रीकडे वळावे लागेल. दादांना रस्ते प्रवासाऐवजी मुद्दाम विमानाने जाण्यास प्रवृत्त केले गेले, कारण मंत्रालयातील एका खास फाईलवर स्वाक्षरी होणे शिल्लक होते. ती फाईल जाणीवपूर्वक अडकवून ठेवली गेली होती. मध्यरात्री मंत्रालयात चेहरा झाकलेली एक व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, जी काहीतरी शोधत होती. पहाटे 4 वाजेपर्यंत दादांना त्या फाईलसाठी ताटकळत ठेवले गेले, जेणेकरून त्यांचा रस्ते प्रवासाचा मुहूर्त टाळावा आणि त्यांना इलाज विमान निवडावे लागावे. जेव्हा दादा फाईलवर सही करत होते तेव्हा तिकडे विमानतळावर काय चालले होते? जय पवारांनी जो पुरावा दिलाय त्यात व्हीएसआर कंपनीचा मालक स्वतः विमानाच्या कॉकपिटमध्ये संशयास्पद रीतीने झोपलेला किंवा काहीतरी हालचाल करताना आढळला आहे. रिपोर्टमधील तिसरी महत्त्वाची बाब ही आहे की विमान झेपावण्याची आणि कोसळण्याची वेळ आजवर सांगितलेल्या वेळेपेक्षा पूर्णपणे निराळी होती. 8:31 पायलटने जेव्हा हवामानाचा अंदाज घेतला तेव्हा दृश्यमानता फक्त 3 किलोमीटर होती. नियम 5 किलोमीटरचा असतानाही विमान उतरवण्याचा अट्टाहास का झाला? कोणाचा दबाव होता? तपासात रमेश नावाच्या एका टेक्निशियनचे नाव समोर आले आहे, ज्याने त्या रात्री विमानाभोवती संशयास्पद हालचाली केल्या होत्या. विमानाचे ट्रान्सपोर्टर आणि इंधन प्रणालीत जाणीवपूर्वक बिघाड केल्याचा संशय आता बळावला आहे. ब्लॅक बॉक्समधील अंतिम शब्द ओ शिट हे केवळ तांत्रिक दोषांमुळे नव्हते, तर शेवटच्या क्षणी विमानाने दिलेला धोका हा एका मोठ्या कटाचा भाग होता. आज जय पवारांच्या त्या व्हिडिओमुळे आणि 27 तारखेच्या पलपलच्या माहितीमुळे तो मास्टरमाइंड उघडा पडला आहे. जो व्यक्ती दादांच्या सावलीसारखा सोबत असायचा त्यानेच सत्तेच्या हव्याचा पोटी हा घातपात घडवल्याची चर्चा आहे. 28 जानेवारीला अचानक झालेला तो प्रसंग होता, ज्याने महाराष्ट्र पूर्णपणे हादरला होता. पण आता जे सत्य उजेडात आले आहे ते अंगावर शहारे आणणारे आहे. महिनाभरात आपण जे काही टीव्हीवर पाहिले, जे ऐकले ते कदाचित पूर्ण सत्य नव्हते. आज जेव्हा जय पवारांनी तो व्हिडिओ समोर आणला तेव्हा वाटले की सत्तेच्या या खेळात माणुसकी इतकी स्वस्थ कशी झाली? दादांसारखा माणूस खरोखरच षडयंत्राला बळी पडला असेल का? आणि नक्की यामागचा सूत्रधार कोण असेल? या सर्व गोष्टी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये ज्या काही तांत्रिक बाबी आणि समोर आलेल्या रिपोर्टबद्दल ऐकलं ती खरोखरच धक्कादायक आहे. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करणे खूप गरजेचे आहे. हा जो काही घटनाक्रम आपण पाहिला हा सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेला जाणाऱ्या दाव्यांवर आधारित आहे.
आम्ही या माहितीच्या अधिकृत पुष्टी करत नाही, कारण अद्याप तपास यंत्रणांचे अंतिम निष्कर्ष येणे बाकी आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश केवळ सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि लोकांच्या मनातील शंका तुमच्यासमोर मांडणं हाच आहे, की याला केवळ एक शक्यता आणि तर्क म्हणून पाहावे. आता विचार करा, जय पवारांनी जर दिलेला तो व्हिडिओ खरोखरच निर्णायक पुरावा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठा भूकंप येईल. अजितदादांसारख्या दिग्गज नेत्याबाबत असा घातपात होणं ही कल्पनाच अंगावर शहारे आणणारी आहे. रोहित पवारांनी सुरुवातीपासूनच जी शंका व्यक्त केली होती ती आता हळूहळू सत्याच्या जवळ जाते का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तो 27 जानेवारीचा गूढ फोन कॉल नेमका कोणाचा असेल आणि मंत्रालयात रात्रीच्या वेळी वावरणारी ती व्यक्ती कोण असू शकते? मला माहीत आहे, तुमच्या मनातही आता अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. हा केवळ तांत्रिक बिघाड किंवा खरोखरच एखादं मोठं षडयंत्र? बारामतीपासून मुंबईपर्यंत ज्या चर्चा रंगल्या आहे त्यात किती तथ्य आहे? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा, कारण तुमच्या एका कमेंटमुळे नक्की या अशा विषयावर सकल चर्चा होऊ शकते. कोणावर तुमचा संशय आहे का? किंवा तुम्हाला ही संपूर्ण बातमी निव्वळ अफवा वाटते? जे काही असेल ते मोकळे मनाने मांडा. जय महाराष्ट्र.